तिसरा भाग. मग ती म्हणले, अगं तो जो चरू होता तो क्षात्रधर्मानी भारलेला होता आणि तुझा ब्राह्मतेजानी भारलेला होता. तुम्ही आता उलटं केलं होतं. आता तिला ब्राह्मतेजाचा मुलगा होईल आणि तुला मात्र क्षात्रधर्माचा मुलगा होईल. ती घाबरली, रडायला लागली. म्हणली, मला हे काहीच माहिती नव्हतं, माझ्या हातनं चूक झाली. कसंही करा, मला मात्र क्षत्रिय मुलगा नकोय, मला तुमच्यासारखाच ब्राह्मतेज असलेला मुलगा हवाय. आता प्रश्न पडला. परत त्यांनी भृगूंशी चर्चा केली आणि भृगूंनी सांगितलं, ठीक आहे, तुला आता अजून औषधं काही देतो. आणि त्यामुळे होईल काय की हे क्षात्रतेजाचं जे आहे ते सुप्त राहील आणि पुढच्या पिढीत येईल. आणि हिला मी आता देतोय ते औषधं दे आणि त्यांनी तिला ब्राह्मतेजाचा पुत्र होईल. तो जो पुत्र झालेला आहे तो जमदग्नी आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये हे संघटन कौशल्य, नेतृत्व गुण हे सगळं त्यांच्यामध्ये आहे. पण ते अत्यंत सदाचरणी, अत्यंत धर्माचरणी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व असं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांची धडाडी, कर्तबगारी आणि सदाचरण ह्यांनी सगळेजण अत्यंत प्रभावित झालेले होते. रेणुका पण त्यांनी प्रभावित झालेली होती आणि तीही त्यांच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक होती. आणि स्वयंवरामध्ये तिने जमदग्नींना पसंत केलं आणि जमदग्नींशी तिचा विवाह झालेला आहे. आता हे कुटुंब मोठं, म्हणजे आता थोडं मी पुढे जाऊन सांगते, पण हे कुटुंबच एक विशिष्ट आणि तेजस्वी असं कुटुंब होतं. ही स्वतः जी आहे ती यज्ञाच्या अग्नीमधनं प्रगट झालेली चैतन्याची, लावण्याची मूर्ती. नंतर तिचे पती जे आहेत ते शिवावतार होते. ते पण अत्यंत तेजस्वी असे होते. नंतर मग त्यांना मुलं झाली, 5 मुलं झाली. रुमणवान, सुषेण, वसुमत, विश्वावसू आणि परशुराम ही त्यांची मुलं. ही सगळी तेजस्वी मुलं होती. त्यात एक सूर्याचा अवतार होता, एक अग्नीचा अवतार होता आणि एक विष्णूचा अवतार होता. अशी ही सगळी अवतारांनी भरलेली अत्यंत तेजस्वी, अत्यंत कर्तबगार असा हा परिवार होता. असं हे कुटुंब होतं. पण ही पुढची गोष्ट झाली. लग्न झालं आणि जमदग्नी आपल्या पत्नीला घेऊन आपल्या वडिलांच्याकडे, जे रुचिक आणि सत्यवती यांच्याकडे आले. सत्यवती ही राजकन्याच होती. दोघांचेही तिने अत्यंत मनापासून स्वागत केलं. मला असं वाटतं की या नवीन जीवनाला रुळायला सत्यवतीने कदाचित रेणुकेला मदत केली असेल, कदाचित उपजत असेल. कारण त्यावेळी अनेक राजकन्यांनी असं ऋषींशी लग्न केलेलं होतं आणि अगदी एका क्षणात त्यांचं आयुष्य बदलत होतं. सगळा राजभोग, राजवैभव सगळं सोडून या वल्कल वगैरे नेसून किंवा साधी वस्त्र नेसून या एका कुटीमध्ये, आश्रमामध्ये राहत होत्या. आश्रमातलं दिवसभराचं सगळं काम, सकाळी उठावं, सडा समार्जन वगैरे करावं, नदीवर जाऊन आंघोळ करून यावी, कपडे धुवून पाणी घेऊन यावं, पतीला सकाळच्या होमासाठी सगळी व्यवस्था करून द्यावी, वगैरे वगैरे सगळी कामं, घरातलं स्वयंपाक करणं, नंतर दुपारी पतीला विश्रांती मिळते की नाही, त्यांना आवश्यक ती पुस्तकं, ग्रंथ अवेलेबल आहेत की नाही ते काढून द्या, हे सगळं बघावं लागत होतं. पती पत्नीमध्ये संवाद नसेलच असं नाही, संवाद असेलही,
आणि रेणुका पण तेवढीच तेजस्वी होती, त्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये काही चर्चा वगैरे सुद्धा होत असतील. त्यावेळेला नर्मदेच्या किनारी अत्यंत हिंस्र लोक राहत होते. जंगली लोक होते, नरमांस भक्षक होते. त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना संस्कारित करण्याची आवश्यकता होती, पण कोणीही ऋषी पुढे येत नव्हते. जमदग्नींना इच्छा होती की आपण पुढे जावं म्हणून, पण ऋचिकांची अनुमती हवी होती. पण ऋचिक सुद्धा शेवटी एक तपस्वी आणि समाज सुधारक असेच होते. त्यांनी मुलाला सांगितलं जा म्हणून, आणि मुलगा आपला परिवार घेऊन तिथे नर्मदा किनारी आलेले आहेत. नर्मदा किनारी त्यांनी आपला आश्रम थाटला. बाकीचे ऋषी पण मग त्यांच्या बरोबर आले असतील, आणि तिथे त्यांनी आपला आश्रम थाटलेला आहे. तिथे त्यांनी तपस्या केलेली आहे आणि नंतर तिथल्या लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. अशा तऱ्हेचं सामाजिक काम जे जे करतात त्या लोकांना घरून अत्यंत सहाय्य मिळावं लागतं. घरचा विरोध पत्करून त्यांना हे करता येत नाही. पत्नी समंजस लागते, या कार्याला पूरक लागते. आवश्यक तिची मनस्थिती आणि आपल्या पतीला स्वास्थ्य देण्याची, तेवढी फुरसत देण्याची तिची तयारी लागते. घरचा काही भार तिला सांभाळावा लागतो. आणि हे सगळं त्या रेणुकेनी केलेलं आहे. आता नुकतंच मी वरदानंदांच्या पत्नीचं चरित्र वाचलं, सती सहधर्मचारिणी म्हणून. त्याच्यामध्ये असंच त्यांच्या पत्नींनी स्वतःला आपल्या पतीमध्ये इतकं पूर्ण विरघळवून घेतलं होतं की त्यांच्या कार्यासाठीच तिचा जन्म आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता हा असा त्यांचा संसार चालू होता. जमदग्नी जे आहेत ते चांगले धनुर्विद्या जाणणारे होते, आणि असेच एकदा ते धनुर्विद्येचा सराव करत होते. बाण लांबवर फेकायचे, रेणुका तो जाऊन घेऊन यायची, पुन्हा ते टाकायचे, परत ती जाऊन घेऊन यायची. असं त्यांचं चाललं होतं. होता होता मध्यान्ह झाली. दमून म्हणजे रेणुका त्या उन्हातानात पळून दमली होती, आणि दुपारच्या वेळेला तिला आंमळ भोवळ आल्यासारखं झालं, म्हणून ती एका झाडाखाली विश्रांतीला थांबली. ती विश्रांतीला थांबली म्हटल्यावरती यायला उशीर झाला. उशीर झाला म्हटल्यानंतर जमदग्नींना राग आला आणि ते शोधायला आले तिला की काय झाली, हिला उशीर का लागला. तर ती सावलीत बसलेली होती. ते म्हटलं काय झालं, तू का बसलीस. तर तिने सांगितलं, बाबा सकाळपासून पळत होते, कदाचित त्यावेळेला तिला दिवस गेलेले असतील, काही असेल. ती म्हणली मी दमले, सूर्याच्या उन्हाने मी अगदी थकले, आणि म्हणून मी जरा विसाव्याला बसले. त्यांनी लगेच सूर्यावरती बाण उगारला, चल त्यालाच मारून टाकतो. सूर्य घाबरला आणि तो तिथे स्वतः मूर्तिमंत सूर्य अवतरला खाली, आणि त्यांना म्हटला राग मानू नका, पण परमेश्वरांनी माझ्याकडे हे दाहकतेचं काम दिलेलं आहे, जगाला उष्णता देण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, ते मला करायला पाहिजे, ते नाही करून कसं चालेल. त्यामुळे तुम्ही राग मानू नका. तुमच्या पत्नीला त्रास झाला हे मलाही कळतं आहे, आणि मी उपाय सुचवतो एक. त्यांनी तिला घालायला वहाणा दिल्या आणि छत्री दिली. त्यामुळे तो म्हणले याच्यापासून तुम्ही उन्हापासून रक्षण करू शकता. पायात चप्पल घातली किंवा वहाणा घातल्या, पादत्राण घातले की पाय पोळणार नाहीत, आणि डोक्यावर छत्री धरली की सूर्याच्या तापापासून तुमचा बचाव होईल. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की
त्या काळी हे माहिती नसावं असं वाटत नाहीये.